आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 5 च्या माध्यमातून। नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून थेट सवाल केलेत। कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं नेमकं काय करता, ते शेतीत गुंतवता का, असा थेट प्रश्न कोकाटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विचारला। नुकसान झालेल्या भागाचा दौरा करताना कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, मात्र त्यावेळी त्यांनी हिशोब मांडला, त्यावेळी नाराजी व्यक्त होते। मला एक सांगा, आता हे मीडिया कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बेताल वक्तव्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितलेली आहे। कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, पंचनामे करून नुकसान भरपाई देऊ असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटेंवर हल्लाबोल केला आहे। नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत जाहीर करा, अन्यथा या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देऊ नका असं वडेट्टीवार म्हणाले। आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटेंना डिवचलंय। कोकाटे साहेब, आपण थोडक्यात बचावला, जरा जपून, असाही टोला रोहित पवारांनी लगावलाय। शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला देखील रोहित पवारांनी दिलाय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर बोचरी टीका केली आहे। माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा आहेत, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केलाय। शेतकरी किसान सभेचे नेते अजित नवलेंनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। कोकाटेंना राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणच नाही, असा घणाघात अजित नवलेंनी केला।